नमस्कार सर्वांना. गेल्या अनेक महिन्यापासून मी एक शाळेबद्दल तक्रार दिलेली आहे. ज्या शाळेचं नाव आहे हजरत राज मोहम्मद उर्दू प्राथमिक शाळा. ही शाळा आहे बीडची, पाटोद्याची. या शाळेविरोधात मी अनेक दिवसापासून तक्रारी दिलेल्या आहेत, पण आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर निर्णय झालेला नाही आहे. त्या शाळेची मान्यता रद्द झालेली नाही. विषय असा आहे की ती जी शाळा आहे ती पूर्णपणे बोगस आहे, भ्रष्टाचारी आहे. त्याच्यामध्ये जे विद्यार्थी आहे ते मदरसाचे विद्यार्थी आहे आणि ते वयोवृद्ध विद्यार्थीचे आधार कार्ड वापरून, म्हणजे वयोवृद्ध लोकांचे आधार कार्ड वापरून ती शाळा चालवत होते. तर विषय असा आहे की ते मान्यता रद्द करण्याचा जो प्रस्ताव आहे तो संचालक साहेबांकडे गेलेला आहे, पण तेथील काही संबंधित अधिकारी लोक आहेत आणि संचालक साहेबसुद्धा आहेत, हे माझी दिशाभूल करत आहेत आणि मला कुठल्याही प्रकारचं पत्रव्यवहार करत नाही आहे मान्यता रद्द करण्याचा, आणि मान्यता रद्द करत नाही आहे. जाणून-बुजून मान्यता रद्द करत नाही आहे. मला माहीत नाही त्यामागील त्यांचं कारण काय, पण मान्यता रद्द करत नाही आहे. त्यामुळे लवकरच या विरोधात मी एक मोठं आंदोलन उभारणार आहे. धन्यवाद.